कोणत्याही संघाकडून त्याला खेळायला घ्या, तो आपला उत्तमच परफॉर्मन्स देईल। IPLचा स्टार सध्या पंजाब किंग्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर। कॅप्टन श्रेयसने पंजाब किंग्सला प्लेऑफमध्ये नेऊन इतिहास रचला आहे आणि तो IPLच्या इतिहासात 3 वेगवेगळ्या फ्रँचायझींना प्लेऑफमध्ये नेणारा पहिला कर्णधार बनला आहे। तसेच त्याने महेंद्रसिंग धोनी याला सुद्धा जिंकण्याच्या टक्केवारीत मागे टाकला आहे। हॅलो, मी श्रुती। पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून श्रेयस अय्यरच्या कर्णधार पदाविषयी आणि खरंच तो कसा एक उत्तम कर्णधार आहे याविषयी। श्रेयस अय्यरने पहिल्यांदा IPL मध्ये दिल्लीच्या टीमकडून पदार्पण केले आणि 2018 ला त्याला पहिल्यांदाच कर्णधार करण्यात आले। 2019 आणि 2020 ला दोन्ही वेळा त्यांना प्लेऑफमध्ये त्याने नेलं होतं। तर त्याच्या नेतृत्वाखाली 2020 ला तो दिल्लीला पहिल्यांदाच फायनलमध्ये घेऊन गेला होता, पण त्यांचा फायनलमध्ये पराभव झाला। त्यानंतर तो 2022 ला KKRच्या संघात जॉईन झाला आणि कर्णधार पदाची जबाबदारी सुद्धा मिळाली। KKR टीम ही 2012 आणि 2014 ला IPL विजेता होती। त्यानंतर त्यांना 10 वर्षांनंतरच म्हणजे 2024 ला विजेता होता आलं आणि ज्या वेळेस संघ विजेता ठरला त्यावेळेस KKRचा कर्णधार श्रेयस अय्यर होता, पण KKRने तरीही त्याला पुढच्या हंगामासाठी रिटेन केलं नाही। याचं कारण अद्याप कोणत्याही क्रिकेट चाहत्याला माहिती नाही, कारण श्रेयसने ज्या टीमला 10 वर्षांनंतर IPLचा किताब जिंकवून दिला त्याला तुम्ही कोणत्या कारणाने रिटेन केलं नाही हा प्रश्न उपस्थित होतो। हे तर KKRच्या मॅनेजमेंटलाच माहिती, पण नंतर 2025च्या IPL ऑक्शनमध्ये श्रेयसची बोली लागली आणि तो IPL इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला। 26.75 कोटीला त्याला पंजाब किंग्सच्या टीमने घेतले, त्यासोबतच कर्णधार पदही दिले आणि त्याने सुद्धा पंजाबसाठी चांगली कामगिरी केली। पंजाब 2014 मध्ये शेवटचा क्वालिफाय झाला होता आणि त्यानंतर थेट आत्ता 2025 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली क्वालिफाय झाला आहे आणि ज्या KKRच्या टीमने त्याला रिटेन केलं नाही तो KKR संघ सध्या IPLच्या प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे। म्हणजे KKRला नक्कीच श्रेयस अय्यरची कमी भासली असेल। IPL मध्ये चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघाकडे 5-5 कप आहेत आणि या दोन्ही संघाचे कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांची विनिंग रेट सुद्धा जास्त आहे, पण श्रेयसने यांनाही ओव्हरटेक केलं आणि सगळ्यात जास्त विनिंग पर्सेंटेजमध्ये श्रेयस अय्यरने बाजी मारली। तसेच त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या तिन्ही संघाचे नेतृत्व करणारा तो एकमेव कर्णधार आहे। यावरून त्याच्या कर्णधार पदाचा अंदाज लावता येतो आणि भारतीय क्रिकेट बोर्ड सुद्धा त्याच्या या कर्णधार पदाला नजरअंदाज करू शकत नाही। अशा प्रकारे त्याने कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली आहे। यावेळेस तो पंजाबला प्लेऑफमध्ये घेऊन गेलाच आहे, तर IPLची ट्रॉफी सुद्धा जिंकेल अशी आशा त्याच्या फॅन्सना आहे। बघूयात आता IPLच्या थरारात काय काय घडतंय ते। अशाच नवनवीन स्पोर्ट अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला फॉलो करा। धन्यवाद।